काही वादळं विचलित करण्यासाठी नव्हे तर वाट मोकळी करण्यासाठी येत असतात. स्पीक इंग्लिश विथ ऐश्वर्यावर मी ऐश्वर्या तुमचं मनापासून स्वागत करते. आपण दिवसभर आपल्या मुलांशी किती गप्पा मारतो, इन्स्ट्रक्शन्स देतो, पण जर त्याच गोष्टी तुम्हाला इंग्लिशमध्ये बोलायच्या असतील तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत युजफुल ठरणार आहे. हा व्हिडिओ बघून आणि यातल्या सेंटेन्सेसची प्रॅक्टिस करून तुम्ही दिवसभर तुमच्या लहान मुलांशी इंग्लिशमध्ये बोलू शकता आणि तुमची मुलं सुद्धा तुमच्याबरोबर दिवसभर इंग्लिशमध्ये बोलायला लागतील. जी लोक इंग्लिश बोलायची रोज प्रॅक्टिस करतात तीच लोक इंग्लिश चांगलं बोलू शकतात. म्हणून मुलांकडून वारंवार प्रॅक्टिस करून घेणं ही आपली रिस्पॉन्सिबिलिटी असते. ते जर कॉन्स्टंटली प्रॅक्टिस करत राहिले तर लवकरच त्यांना इंग्लिश फ्लुएंटली बोलता येईल. आणि त्यांच्याकडून प्रॅक्टिस करून घेण्यासाठी तुम्हाला देखील इंग्लिश येणं अत्यंत इम्पॉर्टंट आहे, कारण तुमचं ऐकूनच तुमची मुलं इंग्लिश बोलायला शिकतील. म्हणून या व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आणि फटाफट चॅनलला सबस्क्राईब करा, कारण ते अगदी फ्री आहे. सुरुवात करूयात आजच्या आपल्या व्हिडिओला. ज्यांना माहिती नव्हतं त्यांच्यासाठी ती माझी मुलगी होती, 1 वर्षाची. तिचं नाव आहे श्रीनिधी. मंडळी, ही जी वाक्य मी सांगणार आहे ती दोघांसाठी आहे. तुम्ही पालक असाल तर तुमच्यासाठी सुद्धा आहेत ही वाक्य, आणि तुम्ही जर विद्यार्थी असाल तर तुमच्यासाठी सुद्धा ही वाक्य आहेत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि सगळी वाक्य समजून घ्या. ऑलराईट, लेट्स स्टार्ट विथ द व्हिडिओ. आवर फर्स्ट सेंटेन्स इज बाहेर जायला रस्ता नाही. देर इज नो वे टू गो आउटसाइड. देर इज नो वे टू गो आउटसाइड. डस्टर कुठे आहे? वेअर इज द डस्टर? किंवा पुस्तक कुठे आहे? वेअर इज द टेक्स्ट बुक? किंवा तुझी पेन्सिल कुठे आहे? वेअर इज द पेन्सिल? किंवा वेअर इज युअर पेन्सिल? असं म्हणायची हिम्मत कशी झाली? हाऊ डेअर यू से दॅट? हाऊ डेअर यू से दॅट? आपले हात धुवा. वॉश युअर हँड्स. वॉश युअर हँड्स. काय चाललंय? व्हॉट्स गोइंग ऑन? आता तुमच्या आयुष्यात सध्या काय सुरू आहे? व्हॉट्स गोइंग ऑन मला कमेंट करून सांगा. इंग्लिशमध्ये कसं म्हणणार आहात? इफ आय एम आस्किंग यू व्हॉट्स गोइंग ऑन, तुम्ही काय उत्तर देणार आहात ते मला कमेंट करून सांगा. तुझा आवडता शिक्षक कोण आहे? हू इज युअर फेवरेट टीचर? हू इज युअर फेवरेट टीचर? तुझ्या वडिलांचा आणि शिक्षकांचा आदर कर. रिस्पेक्ट युअर एल्डर्स अँड टीचर. रिस्पेक्ट युअर एल्डर्स अँड टीचर्स. तुमची पुस्तकं खाली ठेवा. पुट युअर बुक्स डाऊन. पुट युअर बुक्स डाऊन. तुझा मित्र कुठे आहे? वेअर इज युअर फ्रेंड? वेअर इज युअर फ्रेंड? वर्गासाठी उशीर करू नकोस. डोंट बी लेट फॉर क्लास. डोंट बी लेट फॉर क्लास. हे खरं नाही. इट्स नॉट ट्रू. इट इज पण म्हणू शकता किंवा इट्स पण म्हणू शकता. इट्स नॉट ट्रू. जा आणि तुझ्या पलंगावर झोप. गो अँड स्लीप ऑन युअर बेड. गो अँड स्लीप ऑन युअर बेड. खिडकी बंद कर. क्लोज द विंडो. उघड म्हणायचं असेल तर ओपन द विंडो. बंद करायचं असेल तर क्लोज द विंडो. जसं की पंखा बंद कर. स्विच ऑफ द फॅन. इथे आपण क्लोज द फॅन म्हणत नाही. ओके, पंखा बंद कर हे इंग्लिशमध्ये सांगायचं असेल तर म्हणा स्विच ऑफ द फॅन. माझे कपडे कुठे आहेत? वेअर आर माय क्लोथ्स? वेअर आर माय क्लोथ्स? आणि मंडळी, जर तुम्हाला कन्फ्युजन होत असेल ना, वेअर, वेन, हाऊ, फॉर हाऊ मच, हाऊ लॉंग, वॉट, विच, तर WH क्वेश्चन्सवर माझा अख्खा व्हिडिओ आहे. तो व्हिडिओ बघायला सुद्धा विसरू नका. ऑलराईट, पुढचं वाक्य बघूया. गर्दीत पुढे जा. मूव्ह फॉरवर्ड इन द क्राऊड. मूव्ह फॉरवर्ड इन द क्राऊड. आकाशाकडे बघ. लुक ॲट द स्काय. लुक ॲट द स्काय. चंद्र चमकत आहे. द मून इज शायनिंग. द मून इज ग्लोईंग पण म्हणू शकता. द मून इज शायनिंग. द मून इज ग्लोईंग. अंधारात कोणीही बाहेर जाणार नाही आहे. नोबडी विल गो आउट इन द डार्क. नोबडी विल गो आउट इन द डार्क. तुला माझा मित्र व्हायला आवडेल का? वुड यू लाईक टू बी माय फ्रेंड? वुड यू लाईक टू बी माय फ्रेंड? तू पडू शकतोस. यू मे फॉल. यू मे फॉल. तू शांत हो. यू हॅव टू काम डाऊन किंवा प्लीज काम डाऊन. ऑलराईट, प्लीज काम डाऊन. मी लायब्ररीतून एक पुस्तक घेतलं. आय बॉरोड अ बुक फ्रॉम द लायब्ररी. आय बॉरोड अ बुक फ्रॉम द लायब्ररी. लायब्ररीमधून आपण 1 आठवड्यासाठी किंवा 1 महिन्यासाठी पुस्तक घेतो आणि मग परत देतो त्यांना, राईट? सो तुम्ही म्हणू शकता आय बॉरोड अ बुक फ्रॉम द लायब्ररी. ती गाडीकडे पाहत आहे. शी इज लुकिंग टुवर्ड्स द कार. ती गाडीकडे पाहतीये. शी इज लुकिंग
टुवर्ड्स द कार. हा तास खूप कंटाळवाणा असतो. दिस पिरियड इज बोरिंग. दिस पिरियड इज बोरिंग. हजेरी नोंदवही आणा. ब्रिंग द अटेंडन्स रजिस्टर. ब्रिंग द अटेंडन्स रजिस्टर. आम्ही कुठेही जात नाही. वी आर नॉट गोईंग एनिवेअर. वी आर नॉट गोईंग एनिवेअर. त्याच्याकडे पाहणं थांबवा. स्टॉप स्टेरिंग ॲट हिम. एखाद्या मुलाकडे जर काही मुलं सारखी बघत असतील तर तुम्ही म्हणू शकता स्टॉप स्टेरिंग ॲट हिम. गृहपाठ खूप सोपा आहे. द होमवर्क इज व्हेरी इझी. द होमवर्क इज व्हेरी इझी. कोणता तास चालू आहे? विच पिरियड इज गोइंग ऑन. विच पिरियड इज गोइंग ऑन. ती तिचा गृहपाठ पूर्ण करत नाही आहे. शी इज नॉट कम्प्लिटिंग हर होमवर्क. शी इज नॉट कम्प्लिटिंग हर होमवर्क. सकाळी लवकर उठ. गेट अप अर्ली इन द मॉर्निंग. गेट अप अर्ली इन द मॉर्निंग. आत ये आणि इथे बस. कम इनसाइड अँड सिट हिअर. कम इनसाइड अँड सिट हिअर. जागरूक राहा, तुला झोप येऊ शकते. बी अवेअर, यू मे फॉल अस्लीप. बी अवेअर, यू मे फॉल अस्लीप. मी माझा टिफिन बॉक्स घरीच विसरलो. आय फॉरगॉट माय टिफिन बॉक्स ॲट होम. आय फॉरगॉट माय टिफिन बॉक्स ॲट होम. तुझा आवडता विषय कोणता आहे? व्हॉट इज युअर फेवरेट सब्जेक्ट. व्हॉट इज युअर फेवरेट सब्जेक्ट. मी बसने शाळेत येतो. आय कम टू स्कूल बाय बस. आय कम टू स्कूल बाय बस. कृपया तुझी बॅग व्यवस्थित पॅक करशील का? वुड यू प्लीज पॅक युअर बॅग प्रॉपरली. वुड यू प्लीज पॅक युअर बॅग प्रॉपरली. मी एक निबंध लिहित आहे. आय एम रायटिंग ॲन एसे. आय एम रायटिंग ॲन एसे. आता तुम्ही म्हणाल ॲन एसे का, अ एसे का नाही किंवा द एसे का नाही, तर अ ॲन द वर सुद्धा माझा एक ऑलरेडी व्हिडिओ आहे, तो पण तुम्ही बघू शकता. मी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देईन. कृपया मला कागदाचा तुकडा दे. प्लीज गिव्ह मी द पीस ऑफ पेपर. प्लीज गिव्ह मी द पीस ऑफ पेपर. ती मला त्रास देत आहे. शी इज डिस्टर्बिंग मी. शी इज डिस्टर्बिंग मी. मी तुझा शर्ट इथे टांगला आहे. इंग्लिशमध्ये कसं म्हणणार आहात टांगला आहे? आय हॅव hung your shirt here. I have hung your shirt here. रिकाम्या जागा व्यवस्थित भरा. Fill in the blanks properly. Fill in the blanks properly. आपल्याला सर्व उत्तरं लिहायची आहेत. We have to write all the answers. We have to write all the answers. तुला यशस्वी व्हायचे आहे का? Do you want to be successful? Do you want to be successful? तुझ्या वडिलांचं ऐक. लिसन टू युअर एल्डर्स. लिसन टू युअर एल्डर्स. सर्व आवश्यक पुस्तकं एका पिशवीत ठेव. पुट ऑल द नेसेसरी बुक्स इन अ बॅग. पुट ऑल द नेसेसरी बुक्स इन अ बॅग. विद्यार्थी शाळेचं मैदान स्वच्छ करतात. स्टुडंट्स क्लीन द स्कूल ग्राउंड. स्टुडंट्स क्लीन द स्कूल ग्राउंड. त्याला चिडवणं थांबव. स्टॉप इरिटेटिंग हिम किंवा स्टॉप टीजिंग हिम. ऑलराईट, स्टॉप इरिटेटिंग हिम और स्टॉप टीजिंग हिम. आवाज करू नकोस. डोंट मेक नॉईज. डोंट मेक नॉईज. वर्गात बोलणं थांबव. स्टॉप टॉकिंग इन द क्लासरूम. स्टॉप टॉकिंग इन द क्लासरूम. मला माझ्या मित्रांसोबत खेळायचं आहे. आय वॉन्ट टू प्ले विथ माय फ्रेंड्स. आय वॉन्ट टू प्ले विथ माय फ्रेंड्स. नाताळच्या 10 दिवसांच्या सुट्ट्या मिळतील. वी विल गेट 10 days ऑफ क्रिसमस हॉलिडेज. वी विल गेट 10 days ऑफ क्रिसमस हॉलिडेज. मला शाळेसाठी उशीर होतोय. आय एम गेटिंग लेट फॉर स्कूल. आय एम गेटिंग लेट फॉर स्कूल. माझे वडील मला नेहमी शाळेत सोडतात. माय फादर ऑलवेज ड्रॉप्स मी ॲट स्कूल. माय फादर ऑलवेज ड्रॉप्स मी ॲट स्कूल. शाळेचे शेवटचे वर्ष खूप छान होते. द लास्ट इयर ऑफ स्कूल वॉज फॅन्टॅस्टिक. द लास्ट इयर ऑफ स्कूल वॉज फॅन्टॅस्टिक. माझा मित्र आज अनुपस्थित आहे. माय फ्रेंड इज ॲबसेंट टुडे. माय फ्रेंड इज ॲबसेंट टुडे. माझा मित्र अनुपस्थित होता सांगायचं असेल तर माय फ्रेंड वॉज ॲबसेंट टुडे. टेन्स चेंज होणार. ओके, प्रेझेंट टेन्सचं पास्ट टेन्स होणार. ब्लॅकबोर्ड स्वच्छ करा. क्लीन द ब्लॅकबोर्ड. क्लीन द ब्लॅकबोर्ड.
या वर्गात किती मुलं आहेत? व्हॉट इज द स्ट्रेंथ ऑफ दिस क्लासरूम? आता स्ट्रेंथ म्हणजे आपण म्हणतो या वर्गाची ताकद किती आहे, तर ताकद म्हणजे ॲक्च्युअलमध्ये आपल्याला ताकद मोजायची नाही आहे. व्हॉट इज द स्ट्रेंथ ऑफ दिस क्लासरूम म्हणजे या वर्गात किती विद्यार्थी आहेत? 30 आहेत, 40 आहेत, 50 आहेत, किती आहेत? सो व्हॉट इज द स्ट्रेंथ ऑफ दिस क्लासरूम. उद्या सुट्टी असेल. टुमॉरो विल बी अ हॉलिडे. टुमॉरो विल बी अ हॉलिडे. आजचा गृहपाठ काय आहे? व्हॉट्स द होमवर्क फॉर टुडे? व्हॉट्स द होमवर्क फॉर टुडे? माझे शूज कुठे आहेत? वेर आर माय शूज? वेर आर माय शूज? तुझं बरोबर आहे. यू आर राईट. यू आर राईट. उत्तरपत्रिका कुठे आहे? वेर इज द आन्सर शीट? वेर इज द आन्सर शीट? तुझे केस आणि नख काप. कट युअर हेअर अँड नेल्स. कट युअर हेअर अँड नेल्स. पक्षी फांदीवर बसलाय. द बर्ड इज सिटिंग ऑन द ब्रांच. द बर्ड इज सिटिंग ऑन द ब्रांच. हे गुप्त ठेव. कीप दिस अ सिक्रेट. कीप दिस अ सिक्रेट. कृपया दार बंद कर. शट द डोर प्लीज किंवा प्लीज शट द डोर. सरळ जा, नंतर पहिले डावीकडे जा. गो स्ट्रेट अँड देन टेक द फर्स्ट लेफ्ट. गो स्ट्रेट देन टेक द फर्स्ट लेफ्ट. तुला काय त्रास होत आहे? व्हॉट इज ट्रबलिंग यू? व्हॉट इज ट्रबलिंग यू? सायकल चालव. राईड द बायसिकल. राईड द बायसिकल. माझ्या जवळ ये. कम क्लोजर टू मी. कम क्लोजर टू मी. ती आपल्या मुलांना अंघोळ घालत होती. शी वॉज बेदिंग हर किड्स. शी वॉज बेदिंग हर किड्स. दिसताना जरी BATHING असेल, बाथिंग उच्चार नाही आहे. शी वॉज बाथिंग हर किड्स आपण म्हणत नाही, बेदिंग म्हणतो. ओके. आम्ही यायला तयार आहोत. वी आर रेडी टू कम. वी आर रेडी टू कम. मुख्याध्यापक काहीतरी घोषणा करणार आहेत. द प्रिन्सिपल इज गोइंग टू अनाउन्स समथिंग. द प्रिन्सिपल इज गोइंग टू अनाउन्स समथिंग. आमचे वर्ग शिक्षक खूप चांगले शिकवतात. आवर क्लास टीचर इज व्हेरी गुड ॲट टीचिंग. आवर क्लास टीचर इज व्हेरी गुड ॲट टीचिंग. वर्गात गाणे सर्वांनाच आवडते. एव्हरीवन लव्स टू सिंग इन द क्लासरूम. एव्हरीवन लव्स टू सिंग इन द क्लासरूम. माझं पुस्तक कुठे आहे? वेर इज माय बुक? तुझा नाश्ता पूर्ण कर. कम्प्लीट युअर ब्रेकफास्ट किंवा फिनिश युअर ब्रेकफास्ट. फिनिश युअर ब्रेकफास्ट. आता इकडे पण बघा, बरेच जण ब्रेकफास्ट असा उच्चार करतात. नाश्ता ब्रेकफास्ट. ते ब्रेकफास्ट नसून ब्रेकफास्ट आहे. ओके. फिनिश युअर ब्रेकफास्ट. ब्रेकफास्ट. स्वतःबद्दल विचार कर. थिंक अबाउट युअर सेल्फ. थिंक अबाउट युअर सेल्फ. मी कुठेही जात नाही. आय एम नॉट गोईंग एनिवेअर. आय एम नॉट गोईंग एनिवेअर. तो दिवसभर खेळत असतो. ही इज प्लेईंग ऑल डे किंवा एंटायर डे. ही इज प्लेईंग ऑल डे. ती माझं ऐकत नाही. शी इज नॉट लिसनिंग टू मी. शी इज नॉट लिसनिंग टू मी. माझे वडील व्यापारी आहेत. माय फादर इज अ बिझनेसमॅन. माय फादर इज अ बिझनेसमॅन. त्याचा भाऊ त्याच्या शाळेत येतोय. हिज ब्रदर इज कमिंग टू हिज स्कूल. हिज ब्रदर इज कमिंग टू हिज स्कूल. काम वेळेवर पूर्ण करूया. लेट्स फिनिश द टास्क ऑन टाईम. लेट्स फिनिश द टास्क ऑन टाईम. तिथे किती दिवस राहणार? हाऊ लॉंग विल यू स्टे देअर? हाऊ लॉंग विल यू स्टे देअर? बघ, माझे शब्द खरे होतील. मार्क माय वर्ड्स. मार्क माय वर्ड्स म्हणजे काय? शब्द घेऊन त्यांना काही मार्क करायचे का हायलायटरनी किंवा पेन्सिलनी? नाही. मार्क माय वर्ड्स म्हणजे आपण म्हणतो ना मराठीत, बघ मी सांगते तसंच होईल, माझे शब्द खरे होतील. सो इंग्लिशमध्ये तुम्ही म्हणू शकता मार्क माय वर्ड्स. मला तुमची मदत करायची आहे. आय वॉन्ट टू हेल्प यू. आय वॉन्ट टू हेल्प यू. ती उद्या येणार आहे. शी इज कमिंग टुमॉरो. आई आज उदास वाटतीये. मदर सीम्स टू बी फीलिंग लो टुडे. मदर सीम्स टू बी फीलिंग लो टुडे. त्या म्हाताऱ्याला मदत करायची आहे. वी हॅव टू हेल्प दॅट ओल्ड मॅन. वी हॅव टू हेल्प दॅट ओल्ड मॅन. मी समजू शकत नाही. आय कॅनॉट अंडरस्टँड किंवा आय कांट अंडरस्टँड. मी माझ्या मित्रांसोबत क्रिकेट खेळणार आहे. आय एम गोइंग टू प्ले क्रिकेट विथ माय फ्रेंड्स. आय एम गोइंग टू प्ले क्रिकेट विथ माय फ्रेंड्स. आणि मंडळी, जर तुम्हाला स्टेप बाय स्टेप इंग्लिश शिकायचं असेल तर स्पीक इंग्लिश विथ ऐश्वर्या माझं ॲप आहे, ते डाउनलोड करा. आणि फ्रीमध्ये इंग्लिश शिकायचं असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करा. मंडळी, आजचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कळवा. आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत कीप प्रॅक्टिसिंग इंग्लिश अँड टेक केअर.